हिवाळा संपून लवकरच उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे। येत्या काही दिवसात हवामान पुन्हा एकदा बिघडणार असल्याचं म्हटलं जात आहे। उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पावसाची स्थिती निर्माण होणार आहे। भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। मिळालेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सदृश परिस्थिती निर्माण होणार आहे। परिणामी वातावरण बदलणार आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ईशान्येकडील दिशेला असणाऱ्या राज्यांमध्ये पर्जन्यवृष्टी होणार आहे। नागालँड आणि आसपासच्या भागात 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांचं क्षेत्र तयार होत आहे। यामुळे 15 ते 21 फेब्रुवारी दरम्यान ईशान्य भारतातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसासह बर्फवृष्टी होऊ शकते। 19 फेब्रुवारी रोजी आसाम, मेघालय या राज्यात पावसाची स्थिती असेल, तर अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांमध्ये मध्यम प्रमाणात पाऊस पडेल। फेब्रुवारीत दिवसेंदिवस तापमानात वाढ होतीये। दिल्ली, एनसीआर, उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासह उत्तर भारतीय राज्यांमध्ये कडक ऊन जाणवणार आहे। या उलट ईशान्येला पाऊस असेल, काही ठिकाणी बर्फवृष्टी देखील होईल। हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी हलक्या प्रमाणात पाऊस पडेल आणि थोडीफार हिमवृष्टी देखील होईल। राजस्थानमध्ये 17 ते 19 फेब्रुवारी या 3 दिवसांच्या दरम्यान पाऊस पडेल असा अंदाज आयएमडीने वर्तवलाय। पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये 19-20 फेब्रुवारी या 2 दिवसात पाऊस पडणार आहे। महाराष्ट्रातील पुढील काही दिवसात हवामानात वाढ होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलेलं आहे।